मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, उद्या दिनांक 8 एप्रिल 2026 भव्य दिव्य असं ओपनचं मैदान होतंय. थारचं मैदान. माननीय आमदार महेंद्रजी थोरवे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं थारचं मैदान होतंय. उद्या कळंब बोरीचीवाडी कर्जत या ठिकाणी आणि या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका मोलशेठ धुमाळ सोसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बकासूर हा आपल्याला कोणत्या टॉपच्या पायऱ्यामध्ये पळताना दिसेल. मित्रांनो, बकासूर टॉपच्या पायऱ्यामध्ये पळताना दिसेल की पुन्हा एकदा नवीन चेहरा घेऊन पळताना दिसेल. आपण बघितलं असेल जे कासेगावचं भव्य दिव्य असं ओपनचं मैदान झालं, 5 लाखाचं मैदान. त्या मैदानामध्ये सगळ्यांना आतुरता होती की बकासूर आता एखाद्या टॉपच्या पायऱ्यामध्ये पळताना दिसेल, परंतु बकासूर एक नवीन नंदी घेऊन त्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसला. भारत आणि बकासूर सुंदररित्या मित्रांनो गाडी गटपास झाली होती, परंतु सेमीला बकासूरची हार झाली त्या मैदानामध्ये. त्यानंतर मित्रांनो बकासूर आपल्याला सासवड मैदानामध्ये पळताना दिसला. त्याआधी मित्रांनो बकासूर आपल्याला भोर या ठिकाणी भुकुम आग्रेवाडी फाटी या ठिकाणी जे मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये पळताना दिसला होता. बकासूर आणि महाराज. मित्रांनो, महाराज अनेक दिवस गुलालासाठी संघर्ष करत होता, परंतु अखेर बकासूरने महाराजचा संघर्ष संपवला आणि भुकुम आग्रेवाडी फाटी या ठिकाणी जे स्वयंभू सोमेश्वर केसरीचं ओपनचं मैदान झालं त्या मैदानामध्ये बकासूर आणि महाराज फायनलचे मानकरी ठरले आणि त्याच मैदानामध्ये मित्रांनो बकासूरने महाराजचा संघर्ष संपवला. त्यानंतर मित्रांनो बकासूर आपल्याला सासवड या ठिकाणी जे भव्य दिव्य असं ओपनचं मैदान झालं त्या मैदानामध्ये पळताना दिसला आणि महाराज निळकंठ तालुका भोर जिल्हा पुणे या ठिकाणी जे मैदान झालं काळूबाई केसरी या मैदानामध्ये पळताना दिसला. मित्रांनो, बकासूर सासवड मैदानामध्ये देखील एक नवीन नंदी, एक नवीन चेहरा उजेडात आणला बकासूरने. लक्ष्या नक्कीच मित्रांनो टॉपचं स्पीड लागले होतं गटाला. सेमीला देखील मित्रांनो सुट्टा असा निकाल घेतला होताच, परंतु मित्रांनो पब्लिकने थोडं आरडाओरडा केला त्या मैदानामध्ये आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो बकासूर आणि लक्ष्याची गाडी फॉल झाली. आणि उद्या होणारे जे भव्य दिव्य असं थारचं मैदान आहे त्या मैदानामध्ये मित्रांनो बकासूरचा पैरा कोण असेल. नक्कीच उद्या बकासूर आपल्याला टॉपच्या पैऱ्यामध्ये पळताना दिसेल. मथुर 1001 घोटचा सर्जा की मित्रांनो कारुंडे एक्सप्रेस चिक्या. उद्या मित्रांनो जे थारचं भव्य दिव्य असं आमदार केसरीचं मैदान होतंय कळंब बोरीचीवाडी कर्जत या ठिकाणी, त्या मैदानामध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर हा मित्रांनो कारुंड एक्सप्रेस अमरशेठ जगताप, अजितशेठ जगताप, कारुंड एक्सप्रेस व्हाईट गोल्ड चिक्यासोबत पळताना दिसू शकतो. मित्रांनो, आपण बघितलं असेल जेव्हा जेव्हा हा जोड आपल्याला एका जोट्यामध्ये पळताना दिसलाय तेव्हा तेव्हा मित्रांनो गुलाल हा 100% घेतलाच या जोडने. आपण बघितलं असेल मागे 7 मैदानामध्ये मित्रांनो प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरलेत. असा मित्रांनो अमरशेठ जगताप, अजितशेठ जगताप, कारुंड एक्सप्रेस व्हाईट गोल्ड चिक्या आणि आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर. मित्रांनो, मध्यंतरी बकासूर गुलालासाठी संघर्ष करत होता आणि मित्रांनो त्यानंतर पुन्हा एकदा हा जोड चिक्या आणि बकासूर एकाच जोट्यामध्ये पळताना दिसला आणि मित्रांनो अखेर बकासूरचा संघर्ष संपला होता आणि बकासूर फायनलसाठी पात्र झाला होता. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा हा जोड आपल्याला एकाच जोट्यामध्ये पळताना दिसलाय तेव्हा तेव्हा मित्रांनो एक टॉपचं स्पीड बघायला मिळालं आणि नक्कीच उद्याच्या ज्या थारच्या मैदानामध्ये चिक्या आणि बकासूर आपल्याला नक्कीच एका टॉपच्या पैऱ्यामध्ये पळताना दिसणार आहेत.